सततच्या दुष्काळानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेती करावी की नाही असा प्रश्न पडलाय। सलग 4 वर्ष पावसानं पाठ फिरवल्यानं शेती तोट्याचा व्यवसाय बनलाय। रासायनिक खतांवर जेवढा खर्च होतोय तेवढा खर्च देखील वसूल होत नाहीये। बीड जिल्ह्यातल्या जीवन नवले यांनी रासायनिक खतांवरचा खर्च टाळत सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेतीला सुरुवात केली आहे। यंदा त्यांना 1 एकरात 7 क्विंटल कापूस आणि आंतरपिकांपासून 70,000 रुपयांचं उत्पन्न मिळाले। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण बीड जिल्ह्यात जाणार आहोत। दुष्काळाच्या झळा बसत असल्यानं मराठवाड्यातले हजारो शेतकरी आणि शेतमजूर सध्या शहराकडे स्थलांतर करतात। शेतीच नव्हे तर पिण्यालाही पाणी नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। अशा बिकट परिस्थितीत शेती टिकवण्यात काही मंडळींना यश मिळाले। विशेष म्हणजे उत्पादन खर्चातही मोठी कपात करण्यात त्यांना यश मिळाले। पद्मश्री सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्रज्ञानानं बीड जवळच्या पाली गावच्या जीवन नवलेंना आपली शेती पिकवण्यात यश मिळाले। झिरो बजेटचा अनुभव माझा असा आहे, मी पपई लावली होती 1 एकर आणि त्याच्यामध्ये तो व्हायरस आला। खूप फवारणी केल्या, 50,000 रुपये माझे नुसते फवारणीला गेले असतील। पण शेवटी गोमूत्र आणि शेणाने गोमूत्र आणि ताकाने हा रोग गेला, ह्याने दशपर्णी अर्काने। त्यामुळे तिथून पुढे मी झिरो बजेट शेती चालू केली। सगळं बंद करून झिरो बजेट शेती चालू केली। झिरो बजेट म्हणजे शेतातलीच वस्तू शेतात वापरायची, म्हणजे बाहेरून काही विकत आणायची गरज नाही। शेतातलंच बियाणं वापरायचं आणि गोमूत्र शेण वापरून जीवामृत तयार करायचं आणि घनजीवामृत तयार करायचं। याच्या पलीकडे काही टाकायचं नाही। बीड तालुक्यातल्या पाली गावात नवले कुटुंबाची शेती आहे। शेतीच्या भरवशावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। गेल्या 3 दशकांपासून जीवन आणि त्यांचे वडील रासायनिक पद्धतीनं शेती करतात। पण रासायनिक शेती तोट्याची असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पाळेकर तंत्राचा 100% स्वीकार केलाय। गेल्या वर्षी जालना इथं झालेल्या शिबिरात त्यांनी नैसर्गिक शेतीचे धडे गिरवले। आणखी एक झिरो बजेट करणारा शेतकरी मिळाला आणि खूप लोकांना सांगून समजत नाही आहे। लोकांना सवय लागलेली आहे खूप, म्हणजे दुकानात जायचं आणि युरिया आणून टाकायचा। पण जीवामृत, घनजीवामृत आणि दशपर्णी अर्काने खूप चांगली शेती करता येते। हे नवले साहेबांच्या शेतीवरून आणि आमच्या शेतीवरून सिद्ध करता येतं। पाळेकर साहेबांची ज्यावेळेस आमची शेती लोक बघतात त्यावेळेस त्यांना प्रेरणा मिळते आणि आम्ही आता ही प्रेरणा देण्यासाठीच ही शेती करत आहोत। सुरुवातीला कुटुंबाला नैसर्गिक शेती फारशी पटत नव्हती, पण नैसर्गिक शेती पद्धतीतलं तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान लक्षात आल्यानंतर या कुटुंबानं मागे वळून पाहिलंच नाही। आता यंदा आम्ही घरच्यांनी बी त्यांना प्रतिसाद दिला नाही। लोक म्हणत काय खरे खत टाकीनात काही करीनात, पण ते म्हणत आपल्याला टाकायचेच नाही। म्हणजे त्या कचरा टाकला, ह्याच्या दसकट बाजरी आणि त्याच्यामध्ये मग गांडूळ भरपूर गांडूळ झालते। मी म्हणे ह्याला फवारा युरिया टाका, तर ते म्हणत आपल्याला नाही टाकायचं युरिया। मग आम्ही फवारणी कोणत्या केल्या नाही। रानात खत म्हणजे टाकलंच नाही यंदा। गोमतर गाईचं गावरान, गूळ, डाळीचं पीठ ह्याचं मिक्सिंग करून औषध केलं। 2 वेळेस ते काही रानात टाकलं, ओतलं आणि एकदा फवारलं। नवलेंच्या दुसऱ्या पिढीला देखील नैसर्गिक शेती भावलीये। आई वडिलांबरोबर त्यांचा मुलगा आणि सून असे चौघे मिळून झिरो बजेट नैसर्गिक शेती मोठ्या निष्ठेने करतात। सध्या नवलेंकडे 8 एकर शेती आहे। यापैकी 1 एकरांवर त्यांनी जून-जुलै महिन्यात कापसाची लागवड केली होती। त्यामध्ये त्यांनी मेथी, पालक, भेंडी, कांदा आणि वांगी तसंच काही कडधान्यांचं देखील उत्पादन घेतलं। नवलेंनी ऑगस्ट पासून ते आतापर्यंत भाजीपाल्याच्या आंतरपिकातून जवळपास 70,000 रुपयांचा नफा कमवलाय। माझ्या लग्नाला 3 वर्ष झाले। आधी आम्ही रासायनिक पद्धतीची शेती करत होतो। आता 1 वर्ष झालं झिरो बजेट पद्धतीची शेती करतो। त्याच्यामुळं चांगलं पण वाटतं आणि आंतरपिकं घेतली आम्ही कापसात। रोजचा रोज खर्ची निघाली। इथं मंडीत घेऊन बसतात आमच्या सासूबाई। काय काय लावलं तुम्ही? कोथिंबीर, मेथी, कांदे, लसूण, गवारी, भेंडी, चवळी, शेवगा। काय काय फायदा होतो याचा तुम्हाला? रोगमुक्त अन्न खायला भेटतं। अजून काय सांगाल तुम्हाला? कसं वाटतंय बघून सगळं? आणखी काम करण्याचा उत्साह वाढतंय। खतं घालावं लागतात, वेळोवेळी पाणी द्यावं लागतं। तसं ह्याला खताची गरज नाही। 2 वेळेस ते फवारलं की झालं। पाण्याचं कसं काय सोय केली तुम्ही? पाणी वाचलं का नाही?
पाणी वाचलं, फक्त खाली पाणी देतो आणि आपोआप वांग्याला आणि कांद्याला पाणी जातं. यांची शेती 0 बजेट शेती मुद्दाम कशी आहे म्हणून बघण्याकरता आलो मी. आणि चांगला फरक दिसायला लागला, भाजीपाला व्यवस्थित आलेला आहे. त्यामुळे त्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी जर शेती केली तर निश्चितच शेतकऱ्याला याचा फायदा होईल. आणि त्या पद्धतीने शेती करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. रासायनिक शेती म्हणजे खर्च आला जास्त, याला 0 बजेटला खर्च पण नाही आणि भाजीपाला चांगला व्यवस्थित आलेला आहे. हे फरक जाणवतो. नवलेंनी दर महिन्याला प्रति एकर 200 लिटर जीवामृताचं पाण्यातून डोस दिले. त्यांना आजवर कापसाचं 7 क्विंटल उत्पादन हाती आलंय. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी कापसाचं पीक काढून टाकलंय. सध्या थोडक्या क्षेत्रात भाजीपाल्याचं उत्पादन मात्र सुरू आहे. घरी खायला रोजचं 100 रुपयाचं माळवं लागतं, ते बचत आहे. इथं आम्हाला जवळच मंडी रोजची रोज ते विकत आमचं 500-600 रुपयाचं. आणि चांगलं म्हणजे योग्य वाटलं आम्हाला. घर खर्चा भागवतो रोजची रोज, तेल मीठ, ह्याच्या पलीकडं काही नाही. मग घरच्या घरीच आम्ही, सुने आमची, मी, मालक, आम्ही 3 जण करतो. काय फरक पडला बरं ही शेती करत असताना? काय समा म्हणजे खायला मिळतंय, रोजचं खर्चा मिळतोय 100-50 रुपये किराणा फिराणा आणाय, बाकी काही नाही. पाऊस नसल्याच्या काळामध्ये व्यवस्थित झालं म्हणायचं. नवले कुटुंबाला आतापर्यंत 7 क्विंटल कापसाचं उत्पादन हाती आलंय. भाव कमी असल्यानं त्यांनी कापूस विकलेला नाही. मात्र गेल्या 7 महिन्यांपासून मिळत असलेल्या भाजीपाल्याच्या आंतरपिकातून मात्र त्यांना चांगला नफा मिळालाय. यामुळे कुटुंब चालवण्यासाठी आर्थिक मदतही झालीय. आतापर्यंत त्यांना भाजीपाला विक्रीतून 70,000चा नफा मिळालाय. लोक हसतात, खरं लोक हसतात आणि त्यांना वाटतं हा काय वेगळं करायला लागला आहे असं. म्हणजे ह्याने काय होणार आहे, गोमूत्राने काय होणार, 10 किलो शेणाने काय होणार आहे. पण ज्यावेळेस फरक दिसतो त्यावेळेस तेच लोक विचारण्यासाठी येतात की आम्ही काय करावं, आता हे रोगावर काय फवारावं. आणि मी 2-3 वर्ष झालं शेती करतोय. मागच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून जे शेतकरी शेती करतात ते शेतकरी मला विचारायला येतात, आता हा रोग आला आहे मग त्याच्यावर काय फवारावं. जीवन नवलेंना वडिलांचं मोलाचं मार्गदर्शन मिळतंय. यंदा ऐन दुष्काळात त्यांना 1 एकरात भाजीपाला आणि कापसापासून 1 लाख रुपयांचा नफा कमवण्यात यश मिळालंय. ही गोष्ट पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्रज्ञानामुळेच शक्य झाल्याचं ते सांगतात. खूप छान काम आहे. मराठीमुळे प्रोत्साहन मिळतं आणि हे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं साम टीव्हीमुळं. आणि साम टीव्हीमुळंच बरेचसे शेतकरी आता आत्महत्यापासून बाजूला जायला लागले. मराठवाड्यात यंदा दुष्काळानं अनेकांचा उत्पादन खर्च देखील वसूल झालेला नाही. मात्र या बिकट काळात सुभाष पाळेकरांच्या 0 बजेट नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात मात्र स्थिरता आणि संपन्नता असल्याचं दिसून आलंय. हे उदाहरणच पद्मश्री पाळेकरांच्या तंत्राची महती सांगण्यासाठी पुरेसं आहे. विकास मानेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बीड.